नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण स्वराज टार्गेट 630 याचं जे एअर फिल्टर आहे ते साफ कसं करायचं, त्याची योग्य पद्धत कोणती, या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपला जो स्वराज टार्गेट आहे त्याचं ज्यावेळेस आपण बोनट ओपन करतो त्यावेळेस डाव्या साईडला पुढच्या तिथे एअर फिल्टर दिलेलं असतं. हे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं एअर फिल्टर दिलेलं असतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे एक क्लिप देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे जे आहे हा रबर क्लिप काढल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अजून 2 क्लिप असतात मित्रांनो ह्याला. तर मित्रांनो, चला हे काढून घेऊयात. थोडं टाईट असतं मित्रांनो, त्यामुळं त्याला वेळ लागतो काढायला. ज्यावेळी तुम्ही हे रबर क्लिप काढता त्यावेळेस आपलं एअर फिल्टर जे आहे ते मोकळा होतो आणि आपण त्याला काढू शकतो. त्यानंतर या पुढच्या साईडला जर पाहिलं तर तिथं वरती एक क्लिप असते मित्रांनो, त्याला अशा पद्धतीने काढायचं. आणि खालच्या साईडला एक क्लिप आहे जी आता कॅमेरामध्ये कदाचित दिसणार नाही कारण खूप आतमध्ये आहे, पण त्या खालच्या साईडला एक क्लिप असते मित्रांनो. एअर फिल्टर हे कधी साफ करायचं, ज्यावेळेस तुम्ही जास्त धुळीच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस काम करता त्यावेळेस एअर फिल्टर साफ करावं लागतं, किंवा आपलं ट्रॅक्टर देखील इंडिकेशन करतो एअर फिल्टर साफ करण्याची वेळ आल्यानंतर. अशा पद्धतीने याचा वरचा कवर काढायचा. काढल्यानंतर तुम्हाला एक फिल्टर दिसेल आतमध्ये, असं कवर आहे. हे जे पुढचं फिल्टर आहे, हे जे फिल्टर दिसेल. काढल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं फिल्टर दिसेल. त्याच्यामध्ये आतमध्ये एक छोटं फिल्टर असतं मित्रांनो. दोन फिल्टर असतात तिथे. आतमध्ये एक छोटं असतं आणि एक मोठं फिल्टर असतं. हे बघा, हे छोटं फिल्टर आहे आणि एक मोठं फिल्टर आहे. ज्यावेळेस याला तुम्ही साफ कराल ना, वरच्या साईडने एअर कधीच मारायचं नाही मित्रांनो. एअर मारताना आतल्या साईडने एअर मारायचा आणि धूळ बाहेर फेकली गेली पाहिजे नाही. अशा पद्धतीने त्याची जी पोंगळी असते, जी ओपन बाजू असते, त्याच्यामध्ये एअर मारायचा, त्याने बाहेर येतं. जर तुम्ही बाहेरच्या साईडने एअर मारला तर तुमचा ट्रॅक्टर जो आहे तो धूर सोडायला सुरू होतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही एअर फिल्टर साफ कराल त्यावेळेस एवढं लक्षात ठेवा की कायम आतल्या साईडने एअर मारा, बाहेरच्या साईडने मारू नका. त्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थितपणे फिट करून द्या मित्रांनो. त्याच्या आतमध्ये एक स्लॉट दिलेला असतो, त्या स्लॉटमध्ये त्याला फिट करा आणि कॅप वगैरे त्याची जी आहे ती कॅप लावून घ्यायची अशी या पद्धतीने मित्रांनो. आणि यामध्ये जर पाहिलं तर पुढच्या साईडला दोन्ही पण क्लिप व्यवस्थित बसल्या आहेत की नाही त्याची खात्री करून घ्या. आणि जे रबरचं आहे वरती ते पण एकदा खात्री करून घ्या. तर मित्रांनो, एअर फिल्टरच्या बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मित्रांनो, अजून एक गोष्ट म्हणजे एअर फिल्टर साफ करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अन्यथा तुमचा ट्रॅक्टर जो आहे तो धूर सोडायला सुरू होतो मित्रांनो. त्यामुळं काही जरी झालं तरी एअर फिल्टर ज्यावेळेस साफ कराल आणि त्याचा जो पिरियड आहे साफ करण्याचा, जर तुम्ही जास्त धुळीमध्ये काम केलं तर एअर फिल्टर हे तुम्हाला वारंवार साफ करावं लागतं. साधारणतः धुळीमध्ये जर झालं तरच करावं लागतं. तर मित्रांनो, धन्यवाद.